गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत अखेर मध्यरात्री झालेल्या बैठकीनंतर जरांगे यांनी आपल्या मागण्या मान्य केल्या असून उपोषण सोडत असल्याचं जाहीर केलंय। तुम्ही जिंकला असं तुम्हाला वाटतंय, या 17% सगळे लोक येतील। ईडब्ल्यूएसच्या आधारे तुम्हाला 10% आरक्षण मिळत होतं, ते यापुढे मिळणार नाही। खुल्या गटातील जे आरक्षण होतं ते सुद्धा आता मिळणार नाही। तुम्हाला 50% संधी होती, ती संधी गमावली। आता 374 जातींसाठी असलेल्या 17% आरक्षणासाठी तुम्हाला झगडावं लागेल। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही म्हणत मागच्या दाराने तुम्ही प्रयत्न करत आहात, पण त्यामुळे 50%ची जी संधी होती ती तुम्ही गमावून बसलात। तसेच ओबीसींवर अन्याय होतोय की मराठ्यांना फसवलं जातं याचा अभ्यास करावा लागेल। सरसकट गुन्हे मागे घ्या असं सांगितलं। ज्यांची घरी जाईल अशांवरही गुन्हे मागे घ्या। पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांचे गुन्हे मागे घ्या। सरकारी भरतीबाबत त्यांच्यासाठी वेगळा नियम। मराठा समाजाला का बरं मोफत शिक्षण द्यायचं? सगळ्यांनाच मोफत शिक्षण द्या। या संदर्भात उद्या 5 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय।